7 जानेवारीपर्यंत, म्हणजे हे तुम्हाला पण पाठवायचं आता इथून पुढे, म्हणून ऑडिट करायचं ते. आणि दुसरं करतात ते मला वाटत असेल की तुम्हाला सांगते, एक एक नोटीचे एवढे रजिस्टर असतात की जे तुम्ही म्हणता ना की नोटीची प्रॅक्टिस नाही आहे, तिथं जे चेक करतात ना तिथं जाऊन तुम्ही एकदा बघा. नुसतं ते जे हॉल आहे ना तो सगळा रजिस्टरनी भरलेला असतो, म्हणजे इतके रजिस्टर असतात, 4-4, 5-5 रजिस्टर एकेका नोटरीच्या असतात. म्हणजे बघा तुमची प्रॅक्टिस किती असणार आहे. म्हणून आपल्याला बघा, आपण नोटरी झालेले आपल्याला कायम प्रॅक्टिस करायची. म्हणून काय काय तुम्ही करायला पाहिजे, जे डॉक्युमेंट तुम्हाला नाही करायचे ते तुम्ही करायचंच नाही. आजपासूनच आपण शपथ घ्यायची की जे मी करायचं नाही ते मी करणारच नाही. नोटरी रजिस्टर भरताना मला किती त्यांचे फोन येतात की नोटरी रजिस्टर कसं भरायचं, त्याच्यावर मी माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी सगळं टाकलेलं की कसं पद्धतीने करायचं. आता नोटरी रजिस्टर जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर मग तुम्ही लिहायला सुरुवात केली समजा इंग्लिशमध्ये, तर तुम्ही इंग्लिशमध्ये सुरुवात करायचं पूर्ण. इंग्लिश मराठी असं नको किंवा मराठी इंग्लिश असं नको, इंग्लिश तर इंग्लिश, मराठी तर मराठी. त्याच्यामध्ये रकाने काय असतात नोटरी रजिस्टरमध्ये, सिरियल नंबर काय असतो, 1 पासून तुमचं सुरू होणार आहे, 1 पासून सुरू होणार आहे, डेट टाकायची. आणि तुम्ही ते डॉक्युमेंट तो माणूस समोर आहे तोपर्यंतच सगळं भरून घ्यायची चांगली सवय येईल. हॅबिटवर माणूस सक्सेसफुल होतो. जे लोक 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल, 7 हॅबिट्स पुस्तक आहे बघा, 7 हॅबिट्स ऑफ हायली सक्सेसफुल मेन, तर हे जे आहे हे पुस्तक आहे ज्यावरती 7 हॅबिट कोणते आहेत की ज्या 7 हॅबिटवर लोक सक्सेसफुल होतात. तर त्यातली एक हॅबिट आहे की चांगले आपण नोटरी होण्यासाठी की एक हॅबिट काय आहे की जी हॅबिट म्हणजे की तेव्हाच्या तेव्हा सगळं तुम्ही लिहिणार आहे. सिरियल नंबर 1, डेट, नेम ऑफ द डॉक्युमेंट, ब्रीफ कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट. ब्रीफ कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट समजा आता एक MOU आहे, बोथ पार्टीज आर ॲग्रीड ऑन सम टर्म्स अँड कंडिशन अँड मेड. प्रिस्क्राइब फी 35 आहे, नोटरी फी 35 आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मग 70 घ्यायची का, 70 नाही. बघा ही नोटरी ॲक्टमध्ये फी सेक्शन 10 जो आहे रूल्सचा, त्याच्यामध्ये तुम्हाला फी किती करायची ती पण घ्यायची. बघा आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला लॉटमध्ये डॉक्युमेंट येणार आहे, लॉटमध्ये 100-100, 200-200, 300-300च्या लॉटमध्ये तुमच्या सगळ्यांना येणार आहे. तुम्ही म्हणाल मॅडम काय येत असतील कुणाला, आम्हाला काय, सगळ्यांना येणार आहे, सगळ्यांना. ते कसे येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगते. माझ्या बाबांचे बेस्ट फ्रेंड, माझे एकदम पितृतुल्य आमचे ॲडव्होकेट शिरीष शिंदे सर आलेले आहेत. त्यांचं पण खूप खूप अभिनंदन. त्यांचं कालच COP आले, ते पण नोटरी झालेले आहेत. सर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि सरांना मी जबरदस्ती द्यायची, कारण आपल्याला लॉंग टर्म काम करायचे, बरोबर आहे. त्यामुळे जेवढी प्रिस्क्राईब फी आहे तेवढी तुम्हाला द्यायची. 25-35 रुपये प्रिस्क्राईब फी तुम्हाला घ्यायची. 35 ही ॲफिडेव्हिटसाठी आहे. मग 100-200 असं 500 पर्यंत तुम्ही फी घेऊ शकता. समजा आता तुम्ही म्हणाल की मॅडम 35 रुपयामध्ये काय, समजा तुम्हाला व्हिजिट आलं, म्हणजे तुम्हाला जरी तुम्ही 2-4 डॉक्युमेंट 2 दिवस केले 35%, पण तुम्हाला एखादं डॉक्युमेंट असं येते की ते होम व्हिजिट असतं, त्याच्यामध्ये याचा सगळा बॅलन्स करते. ऑनलाईन तुम्ही माहिती घेत असेल तर असं त्यांना सस्पेंड काय केलं बरं, पार्टीसमोर नसताना त्यांनी डॉक्युमेंट केलं वेस्ट बंगालचं. तर मी ते पूर्ण वाचलं, मला खूप वाईट वाटलं की ते त्यांनी पार्टीसमोर नसताना त्यांनी डॉक्युमेंट केलं, म्हणून त्यांचं नोटरी सस्पेंड झालं 1 वर्षासाठी. बघा आता तुम्ही नोटरी आहात, 1च वर्षासाठी सस्पेंड आहे, परत ते नोटरी करू शकतात असं आपण पॉझिटिव्हली विचार करू शकतो. पण नावाचं काय, पंच काय, नंतर प्रॅक्टिसवर आपण परिणाम होणार त्याचं काय. म्हणून आपण शॉर्टमध्ये खेळायचं नाही. नो रिस्क असं म्हणतो आपण बऱ्याचदा, रिस्क घे तो इश्क घे, पण काही ठिकाणी रिस्क नाही घ्यायची, काही ठिकाणी रिस्क नाही घ्यायची, त्याच्यामध्ये रिस्क नाही घ्यायची, काही ज्या ठिकाणी घ्यायची तिथेच घ्यायची, नोटरीच्या ह्याच्यामध्ये नाही घ्यायची. की बऱ्याचदा असं होतं की तुमच्या रिस्क घेतो इश्क, पण इथं आपली आयप्लाय नाही घेतली. तर खूप काही आहे पुढच्या मॅटरमध्ये जायला, पण तरी पण मी ते डॉक्युमेंट वाचणार. मग काय काय करणार आहे तुम्ही, नोटरीचं डॉक्युमेंट तुमच्याकडे जेव्हा येणार आहे, हे डॉक्युमेंट तुमच्याकडे येतं, तर मग तुम्ही पहिले काय करणार आहे, पहिले तुम्ही स्टॅम्प पेपर बघायचा. कारण बघा आपण जेवढे साधे आहे तेवढे समोरचे लोक हुशार आहेत, ठीक आहे. त्यांना फक्त तुमच्याकडनं डॉक्युमेंट लवकरात लवकर नोटरी करून घ्यायचं कमीत कमी पैशामध्ये. आणि जी व्यक्ती असती समजा त्या ॲडव्होकेटच्या थ्रू असेल, तर ॲडव्होकेट खूप छान फी घेतो पक्षकार होतो, आणि नोटरीला रिजनेबलमध्ये रिलेशनशिपमध्ये किंवा आपल्या मैत्री खात्यात रिजनेबलमध्ये देतो. तर तुम्ही तुमचा एक रेट जे की आपण आता ठरवणारच आहे. आता इब्राहिमभाई अध्यक्ष आहेत, आपण पण, मी पण नोटरी अध्यक्ष आहेत. आपण आता एक रेट ठरवणार आहे सगळ्या नोटरीचा, की जे की ज्या त्या रेटच्या खाली आपण करणार नाही. आपण एक रेट ठरवणार आहे.